इस्रायल, अमेरिका आणि इराणमध्ये जे युद्ध सुरू आहे, लीडरशिपचा त्यांचा खात्मा झालेला आहे, पण इराणचा प्रतिकार संपेना. मोजेक रणनीतीनं इस्रायल अमेरिकेला घाम फोडला आहे. इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त हल्ल्यांना इराणनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यासाठी इराणनं मोजेक रणनीतीचा वापर केला आहे. त्यामुळे शत्रूची त्रेधा उडाली आहे. इराणनं इस्रायल आणि अमेरिकेच्या विरोधात जोरदार हल्ले सुरू केले आहे. बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, क्रूझ क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा वापर करत इराणनं आखाती देशांमधील अमेरिका आणि इस्रायलच्या सैन्य तळावर हल्ले चढवले आहेत. सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांच्या मृत्यूनंतरही इराण संघर्ष करत आहे. त्यांच्याकडून शत्रूंवर हल्ले सुरूच आहेत. इस्रायल अमेरिकेच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांच्यासह देशाचे बडे नेते मारले गेले. त्यानंतर इराणनं बहरीन, कुवेत, कतार, सौदी अरेबिया, UAE मधील अमेरिकेच्या हवाई आणि नौदल तळावरील हल्ले केले आहेत. खोमेनी यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी इराण गेल्या 2 दिवसांपासून सातत्याने हल्ला करत आहे. इराणनं इस्रायल आणि अमेरिकेच्या विरोधात आपल्या ताफ्यातील मजबूत क्षेपणास्त्राचा आणि ड्रोनचा वापर केला आहे. बॅलिस्टिक क्षेपणास्त्र शेजील शहाब 3, इमाद, गद्र-1 आणि खोरमशहर या क्षेपणास्त्रांची मारक क्षमता 2500 किलोमीटर इतकी आहे. त्यामुळे इस्रायल आणि अमेरिकेचे तळ सहज ताब्यात येतात. क्रूझ क्षेपणास्त्र सोमर, पवेह या अली कुदस ही क्षेपणास्त्र कमी उंचीवरून उडतात. त्यांना रोखणं अवघड असतं. ड्रोन शादेह सारखे एकतर्फी हल्ला करणारे स्वस्त असतात. हवाई सुरक्षेला थकवण्याचं काम ड्रोन करतात. अनेक ड्रोन एकाच वेळी हल्ला करतात. लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र फतेह, जुल्फिकार आणि कियाम-1 ही क्षेपणास्त्र वेगाने सैन्य तळावर हल्ले करतात. इराणची रणनीती मोजेक डिफेन्सवर आधारित आहे. याचा अर्थ पूर्ण देशात लपलेल्या लहान लहान लॉन्चरमधून क्षेपणास्त्र ड्रोन सोडले जातात. त्यामुळे शत्रू देशाला सगळ्या ठिकाणी हल्ला करणं अवघड होऊन बसतं. इराणनं प्रामुख्याने अमेरिकेच्या सैन्य तळांना लक्ष्य केलं आहे. यात बहरीनमधील विभागीय कमांड सेंटर, कुवेतमधील अली अल सलेम हवाई तळ, कतारमधील अल उदय हवाई तळ, मध्य पूर्वेतील अमेरिकेचा सर्वात मोठा तळ आहे हा, UAE मधील अल धफ्रा हवाई तळ, जॉर्डनमधील मुवक्क अल साल्ती हवाई तळ, इराकमधील आईन अल असद आणि अर्बिल तळाचा यामध्ये समावेश आहे.